नगर पंचायत बिड़गांव तरोड़ी बुद्रुक और पांडुना के सार्वत्रिक चुनाव 2025 की तैयारी तेज है। इसी बीच नगर अध्यक्ष पद के बीजेपी उम्मीदवार वीरू चंद्रमणि जामगढ़े ने नागपुर समय न्यूज के संवाददाता रिंकू पांतावने से विशेष बातचीत में अपने विकास एजेंडे और रणनीति पर प्रकाश डाला। जामगढ़े ने कहा कि अगर जनता उन्हें चुनाव में अवसर देती है तो उनकी पहली प्राथमिकता क्षेत्र की मूलभूत सुविधाओं का उन्नयन, स्वच्छता, नागरिक सेवाओं में पारदर्शिता और युवाओं के लिए रोजगार संवर्धन होगा। उन्होंने बताया कि नगर पंचायत के हर वार्ड में सड़क, नाली, पेयजल जैसी जरूरी सुविधाओं का सुधार, महिलाओं के लिए सुरक्षित वातावरण और किसानों के लिए सहायक योजनाओं को गति देना उनकी मुख्य रणनीति में शामिल है। आइए जानते हैं उनकी बातचीत के कुछ विशेषांश। नगर पंचायत बिड़गांव तरोड़ी बुजुर्ग पांडुना के यहाँ पे जो है नगराध्यक्ष पद के लिए यहाँ पे वीरू जामगढ़े जी यहाँ पे अभी उम्मीदवार के तौर पर यहाँ पे खड़े हैं और इस क्षेत्र में यहाँ पे 65% यहाँ पे जो है चुनाव प्रक्रिया हो चुकी है। आइए उनसे जानते हैं कि किस तरह से रूपरेखा उनकी रहने वाली है और जो विकास आराखड़ा उन्होंने तैयार किया है वो विकास आराखड़ा किस तरह से काम करने वाला है और इस क्षेत्र के लोगों को अगर वो चुन के आते हैं या फिर जीत के आते हैं तो किस तरह से वो अपने लोगों के लिए काम करने वाले हैं। सर्वप्रथम उनका स्वागत करते हैं। जय शिवराय, जय भीम। मी आज जर इथे भाजपा या पार्टीवर विश्वास करून माझ्यावर विश्वास करून जर जनतेला इथे प्रचंड बहुमताने विजय केला तर माझे एकच विजन राहणार आहे की बिड़गावला एक नवीन दिशा, बिड़गावला एक समृद्ध शिक्षणामध्ये समृद्ध, स्वच्छतेमध्ये समृद्ध आणि मोठ्या प्रमाणावर विकासाच्या लाटा उडवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न राहतील। इथे जे नागरिक आहेत ते त्यांचे जे स्वास्थ्य संबंधित समस्या इथे निर्माण होत आहेत, रस्ते, नाले आणि बाकी अशा बरेच जे अधुरे जे त्यांचे कार्य आहे ते इथे पूर्ण झालेले नाही आहेत असं त्यांचा रोष व्यक्त इथे केला जातोय। आम्ही बऱ्याच ठिकाणी असं विचारलेलं आहे। तर आपल्यातर्फे कुठल्या प्रकारचं आपण इथे त्यांचं जे नाराजी आहे ते आनंदामध्ये तुम्ही कन्वर्ट करणार आहात? माझ्याकडून एकच प्रयत्न केला जाईल की बिड़गावमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत लेआउट आहे, त्या अनधिकृत लेआउटला रेग्युलाइज करण्यासाठी माझ्याकडून जे प्रयत्न होतील ते करील आणि बिड़गावमध्ये स्टोम लाईन, गटर लाईन, नळ लाईन, काही भागामध्ये रस्त्याचे खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे। कुठे गटर लाईन नाही, कुठे स्टोम लाईन नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, कुठे नळ लाईन नाही। इथून 2014 पासून तर आजपर्यंतच्या ज्या कार्यकालामध्ये भारतीय जनता मार्फत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे कार्य केले गेलेले आहे। याच्या आधी इथे नळ लाईन नव्हती। बावनकुळे साहेबांच्या प्रयत्नांमध्ये नेतृत्वामध्ये इथे नळ लाईनची योजना जलसंपदा विभाग यांच्याकडून करण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीच्या मार्फत महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार असल्यामुळे या भागात एक एज्युकेशन हब म्हणून निर्माण झाले, जसे सिम्बॉयसिस कॉलेज, निम्स आणि आता एक साई म्हणून प्रोजेक्ट येणार आहे। तर माझ्याकडून इथल्या जनतेला माझ्याकडून एकच हे राहील की सर्वप्रथम मी त्यांच्या एक मालकी हक्क म्हणून त्यांना RL मिळवून देणार आणि त्यांच्या घरांना पट्टे देणार। आता नुकतेच माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये GR पास झालेला आहे। त्या GRच्या अंतर्गत सर्व अनधिकृत लेआउटला रेग्युलाइज करण्यात येणार आहे। विकासाचा आराखडा आम्हाला सांगा की विकासाचा आराखडा आपण कशा प्रकारचा तयार केलेला आहे आणि जर तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही जर जिंकून आलात तर तुम्ही सर्वप्रथम ह्या क्षेत्रामध्ये काय तुम्ही करणार आहात? मी या क्षेत्रामध्ये जर जिंकून आलो सर्वप्रथम इथले जे खड्डे पडले रोड आहे त्या रोडांचा विस्तृत विकास करून जनतेला एक सुदृढ बिड़गाव, विकसित बिड़गाव देण्याचा प्रयत्न करणार। इथे आम्हाला काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं की इथे जे 7 प्रकारचे दारूभट्टी इथे आहे तर त्या दारूभट्टीवर देखील त्यांचा खूप जास्त रोष इथे व्यक्त करण्यात आलेला आहे, तर त्यावर आपण काय करणार आहात? दारूभट्टी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे आता 2-3 बार ओपन झाले, देसी भट्टी ओपन झालेली आहे। त्यांना एक स्ट्रिक्टली वॉर्निंग राहील माझ्याकडून की त्यांनी त्यांचा बिझनेस करायचा असेल तर त्यांच्या मर्यादेमध्ये राहून लोकांना त्रास नाही होईल अशा पद्धतीने त्यांनी आपला बिझनेस करावा। नक्कीच तुम्ही आपल्या या क्षेत्रातील नागरिकांना काय तुम्ही सांगू इच्छिता? या क्षेत्रातल्या नागरिकांना एकच माझी अपील आहे, आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी विश्वास करून मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे मतदान केलं
त्या मतदानाची कर्जाची परतफेड म्हणून मी त्यांना एक मोठा समृद्ध असा बिळगाव, स्वच्छ सुंदर बिळगाव आणि प्रत्येक एरियाला असं स्वच्छ असं बनवून देईल. आणि जनतेला हेच म्हणतो की भारतीय जनता पार्टीवर विश्वास करून जे आम्हाला मतदानाचे प्रतिसाद दिले त्याचे खूप धन्यवाद मानतो. देखना अब ये दिलचस्प होगा कि इस क्षेत्र में किसका पलड़ा भारी रहता है, कौन सी पार्टी का कौन सा उम्मीदवार जीत के आता है. चाहे कोई भी हो, निष्कर्ष चाहे कोई भी निकले, परिणाम चाहे कुछ भी आए, यहाँ का विकास होना बहुत जरूरी है. अगर विकास होगा तो यहाँ के रहवासी खुश रहेंगे और तभी जाके यहाँ पे जो ग्राम पंचायत है और यहाँ पे जो नगराध्यक्ष है या फिर यहाँ पे जो नगर सेवक है उनका जो नाम है इस गाँव के साथ में आगे बढ़ेगा. आप देख रहे हैं नागपुर समय. कैमरा पर्सन उदय सरोने के साथ रिंकू पांतावनी, नागपुर.